सुखे बांधा माड्या घरी, संसार सोडायचा नाही. मग तुम्ही म्हणणार हा मग कसा? हा शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म चुकली यावरून फेरा पडे. कोणचा फेरा पडलाय आपल्याला? फेरा कुणाला पडलाय? नामदेवराय म्हणले या जन्मात तुम्ही आलात ना, जे करायचं ते जर नाही केलं तर मग फेरा पडतो. तुम्ही काय करायला पाहिजे? नामदेवराय तुम्ही सांगा काय करायला पाहिजे? आठवतंय का तुम्हाला? नाही आठवत? नामदेवरायचं फार गोड उदाहरण दिलं महाराजांनी. जवळजवळ नामदेवरायाच्या गाथ्याची तुकोबारायांची 400 सांगितले, पण नामदेवरायाची जवळजवळ तुम्हाला सांगतो 8 ते 9 हजार अभंगाची गाथा आहे. जेवढे भेटलेत तेवढे आपल्याला मिळाले. तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये असं उदाहरण आलंय नामदेवरायांचं की नामदेवरायांनी कसा संसार केला आणि आपण कसा करतो. संसारातच होते परंतु संसार त्यांनी सोडला नाही आणि परमार्थ सोडला नाही. तुम्ही म्हणणार असं कसं? एक कावळा बागला धरला आणि टाळे वाजून दुसरा धरला तर उडून जाईल ना? नाही जात. शहाण्या माणसाचा नाही जात. परपंचिक माणसाचा कावळा कधीच उडत नाही, पण त्याचा परमार्थ बी तसा पाहिजे महाराज. जर तुम्ही नुसता परमार्थच केला तर होत नाही. परमार्थ चांगला करायला त्याला प्रपंचाची सुद्धा साथ लागते. नाही तर परमार्थ काही लोकांनी लई परमार्थ केला. आता पंढरपूरच्या वाडीला बरीच दिसते, टप्प्यात गण लावतो, इकडं गण इकडं गण इकडं गण, सकाळी अर्धा तास ओळखत नाही आणि रस्त्याने पाण्याची वाटणी कुणाला देत नाही. आता हा परमार्थ आहे. आणि त्यांनी घेतली की स्वतः पिते तर पिशवी ठुते. तर महिला मंडळाचं बघा, जाताना बघा पुण्यामधून निघालं महाराज, पुण्यामध्ये काही नसतं बायांपाशी, एक पिशवी एवढी एवढीशी. जर पुण्यामध्ये गाडी जर बघितली तर आहे ती गाडी हो मोजकेची गाडी, पण सासवडला गेले हो गाडी फुल भरती. एकदा का पिंपरी सोडून घुसली येईन त्याचं घे. मला परमार्थ नाही म्हणायचं. 20-25 वर्ष झालं बघतो बाबा, आमच्या शिरसाट मावशीला माहिती ते येत वारीला. पुण्यामधून निघालं की माणसाला हळदी पोच गरजच नाही, कशाचीच गरज नाही. एक रगीन माणूस सत्यामध्ये पंगत घालायचा, चांगली अशी पंगत घालायला साऱ्या दुनियात घेऊन ठोकायचा. कशी काय होती पंगत आपली? काय करावं ह्याला? नेहमीच म्हणतो आपली पंगत कशी काय होती, बाकीची काय खराब होती का? नेला वारीला एक दिवस सासवडच्या घाटामध्ये महाराज लोक ट्रकाचे ट्रक अन्नदान करते. त्याला म्हणलं चल पाण्याची बाटली घेऊ आपण. हे असलं चिकट, हे कधी रुपया देत नव्हतं कुणाला. मला नको नको म्हणलं फुकाट आहे, फुकाट आहे. चल फुकाट म्हणलं काय फुकाटचं गावलं बापले. तुम्ही म्हणा ते मी कशाला निघाला त्यांच्या मागं, बाटली घेतली, परत पुढे गेला. एवढं शब्दानं वाटायचं ते घेतलं, घाट चढून वर गेला. काय केळी फिळी चिटकी. म्हणला जोडदार आपलं ते हिसाब कर ना. काय हिसाब? म्हणलं ती लोक आपण खिचडी खाल्ली, पाण्याच्या बाटल्या, ती चिटकी, ती तूच पैसे दिले वाटत. म्हणलं हे सगळं फुकट. फुकट घेत का? हो. एवढं बघितलं महाराज त्याचा अहंकारच उतरला. आपण पंगत काहीच घालीत नाही. तळभर शाबुदाना सासवडच्या घाटामध्ये वाटतेत लोक, तर आपला शाबुदाना कुठे गेला? 2 किलो शाबुदाना जागेवर आईस्क्रीम झाली. जे माणसाला ते उद्देशून गोळ भक्ती तर काय होत होतं त्याचं नेमकं वर्म चुकत होतं महाराज. म्हणून माणसाने या जन्मामध्ये आलोय ना आपण, आपलं वर्म चुकू देऊ नका. काय करायला पाहिजे? वर्म नाही चुकून द्यायचं म्हणजे नेमकं आम्ही काय करायचं? राहा, संसारात राहा, पण सकाळी नित्य नियमाने उठा, देवपूजा करा. आता किती लोक आहेत अशी सकाळच्याला देवपूजा केल्यावर देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण नाही. किती लोक आहेत महिला मंडळ
कोण महिला अशी किती जणी द्यायचं नैवेद्य दाखवल्यावर जेवत्यात 1 2 3 4 5 6 आणि सगळ्यांनी केलं तरी मला आनंदच आहे. नाही दाखवलं तरी तुम्ही उद्या म्हणणार आपण हात वर केला आज का त्या बाबांनी बरं का ऐका नित्य नेमाविनं जो खाय अन्न तो स्वान विष्टे समा कशाला लाजायचे जे लिहिलं आपल्या बापाने लिहिलं नाही लाजायचं त्याला जे काय लिहिलं ते सांगायचं. कोण उठला तूच कुंडोळ त्याला काय व्हायची ना नित्य नियम पाहिजे. सकाळी उठा माता बावलेंनो माझा अधिकार नाही सांगायचा पण सांगतो आता इथे हित आलं म्हणलं माझाच अधिकार आहे. आपला स्वयंपाक झाले पहिला देवाला नैवेद्य दाखवा. पोराला सुद्धा खाऊन होऊ नका तोपर्यंत नैवेद्य दाखवा आणि नंतरच आपण तो प्रसाद उचला आपल्या टोपल्यामध्ये टाका काय असेल ते डब्बा टोपला आणि मग तुम्ही ग्रहण करा. तो फार मोठा प्रसाद होतो. आणि या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर हे जर आपल्याला कळत नसेल उठला की 8 वाजता वडापाव दिवसभर काय काय आपली महाराष्ट्रातली बरी युपीतली लोक बघा जेवणाचा त्यांचा तपासच नाही कव्हा मी वडापाव एवढी वडापाव खातेत तरी आमचे हे शिरसाट महाराज मध्ये आमचा धंदा चलत नाही. काय भानगडी बोलतो वडापाव खाण्यासाठी जन्म दिलेला नाही आपल्याला. महाराज या भूमीवरती आपण आलोय ना देवाने का देवाला वाटलं की माझी सेवा करतील. ज्या वेळेला आईच्या पोटात होतो ना आपण तेव्हा वचन दिलं देवाला आपण काय एक वेळा खरी एक वेळ कमी दुःख आहे आईच्या पोटात कमी दुःख आहे. अय सांगो गर्भेचे यातना अय सांगो गर्भेचे यातना भोगिता नारायण भोगिता नारायण कमला पुत्र दाना आई कमला पुत्र दाना तुझा क्षणो क्षणा जातसे
क्षणोक्षणा देतात. त्या तिथं असताना माणूस देवाला म्हणतो, देवा इथून मला बाहेर काढ रे बाबा, लय मच्छर चावते. देव म्हणला बाहेर गेलो काय करते, तुझं भजन करीन म्हणला. पण जन्माला आला, आले लगेच देव म्हणला आता भजन करणार का. देव म्हणला कवा कवा, लगेच कवा बोललो. एवढं बेमान मनुष्य जन्म आहे हा. बाहेर आले आपलं काय झालं, उलट झालं, मी बोललोच नाही. हेच खरं आपलं वर्म चुकलं. हे अभंगाचं पहिलं चरण. शेवटाची पाळी तेव्हा मनुष्य जन्म, शेवटाची पाळी तेव्हा मनुष्य जन्म, शेवटाची फेऱ्यात जावं लागेल. फेरा कसा आहे हो, कुठून आहे, चांगलं आहे का. ही ऑफिस सोडेल त्या ऑफिस मध्ये, इथं पंखा तिथं एसी, एसी बीसी काही नाही तिथं, लय बेकार काम आहे. म्हणून नामदेवरांनी अभंगात सांगितलं आता परत नको हा मनुष्य. आता देवाने लाच का ठेवलं. देवाला वाटलं तर ही बाकीची बघितलं देवाने काय करते काय नाही. पण आपल्याला दिलेल्या आयुष्यामध्ये जर आपण परमार्थ नाही केला तर तो आपला परत फेरा पडतो. आपला परत 84 लक्ष येऊन. मग आता बघा माणसाच्या जन्मात तुम्हाला ओळख आहे, दुसऱ्या जन्मात ओळख आहे का. मसाला ओळखीतात काही तुम्ही, आणि ह्याच जन्मात तुम्ही परमार्थ करू शकता ना. आता ही ऐक माणसं म्हणताळ घेऊन उभं राहिले. बैल कधी वारीला गेली का तुमच्याकडे. माऊलीच्या वारीत 2च बैल असते, ती बी रथाला. किती भाग्य म्हणावं लागेल. असं कधी ऐकलं भाऊ. आमच्या गावच्या मारवाड्याच्या मशिनी मीटिंग घेतली आणि सगळ्या वारीला गेल्या. गावाकडे मसालाचं सांगतो, फक्त वारी परमार्थ याच जन्मात करू शकतो आपण. याच देही गडी
त्याच देही घडे देवाचे भजन. माणसंच फक्त देवाला भजू शकतात. कुत्री नाही. कुत्री काय करते तुम्हाला सुद्धा माहिती. शेरडा सुद्धा त्या मसुबाला लिंबाखाली उभा राहून वरला पाला खात्यात. माणूस देवा उभा राहून वरला पाला तोडील का? फक्त मनुष्याला ज्ञान आहे. दुसऱ्या प्राण्याला ज्ञान देवाबद्दल बिलकुल नाही. असलं तरी ते आपल्याला कळत नाही. आहे ना बऱ्याच प्राण्याला. बरं नाही म्हणावा तर मग माऊलीने रेडा कसा बोलवला सांगा ना मला. वेद माणसाला यायला इथं कुठं. आम्हाला एक आबून पाठ करायला आणि संस्कृतल्या पोराला दिवसाला 4 आबून 4 वळ्या. तुम्ही संस्कृत आहे ना 4 आबून पाठ करावं लागते. 4 वेळ पाठ करावं लागतात रोज. आणि हे पाठ होणं सोपं गोष्ट आहे. महाराज परमार्थ फार अवघड आहे पण लोकांनी तो सोपा केला. तो कसा सोपा आता केला वेगळा भेटतो म्हणजे. तर लहान लहान पोरं पण कीर्तन करायला लागले महाराज. लई लहान मुलं बारीक 10 वर्षाची 5 वर्षाची एक क्लिप त्याला लिहून देते. बोल एवढं झालं कीर्तन का. काही कीर्तनाची मर्यादा असते. ती मर्यादा बिलकुल लोक पाळी देत नाही. तुम्ही लय संशय खोरणार कसं का सांगा पोरग पण सांगताय ना. संशयासारखं संशयामध्ये थोर आणि पाप नाही घोर. विनाशाची वागोर जुन्या काळातला भाग आहे. पाटील गावचा संशयामुळे सांगतो बरं का. संशय जर कळलं नाही तर त्याच्याकडे ती महेंद्र गाडी नसते का. ती गाडी होती ती चौकून उघडीच असते. तिला काय काचायचं काय पडदा असते. तर गावाकडे पाहिलं रोज उठलो की ते मळ्याला चक्कर देऊन जिपणीच घालून रस्ताच पिशेल त्याला होता. बायको काय कधी घराच्या बाहेर निघत नव्हती. संशय खोर होती घरा. पोरं अशी इटी दांडू खेळत होती. ह्याची जीप चालली तिथून पोरांनी ती मारली अशी जोरात की सणकून जीप मध्ये जाऊन तर पाठला फावला अशी. आता बरं इटी लागली त्याने खाली टाकून द्यावं का नाही. नाही टाकली त्यांनी खिशात घातली. हो तशी जी खिशात घातली ती जीपनी चक्कर मारली आणि गावात आलो. आता मोठ्या माणसाचा अनुभव असतो घरी आल्यावर पण घरी नाही चालत त्यांचं बरं का. मोठ्याचं नाही घरी चालत. बाहेरच पांढरी शिपत कपडे. आता ती म्हणणार तुम्हाला पांढरी आमचं तसंच आहे. आमचं तरी काय आमचं तसंच आहे. आम्ही जर गेलो तर आमची बायको काय नाही पहिलं पिशवी बघती. त्याच्यात पाकिट नसलं ना बायको पाणी पण देत नाही. हे पण पांढरे कपडेवाले आम्ही शाळेत काय. अहो एक दिवशी आमचं पोरग बारीक होत. महिनाभर वारीला गेलं तिकडं आणि तिकडून गावाकडे तसं 1-6 महिना आलंच नाही. आणि आल्यावर पोरग दारात म्हणते मम्मी बुवाला बघ. बुवा आपण लहान लेकराला होतो ना. ए तो बुवाला मम्मी बुवाला बुवा. आता बुवाला म्हणले हिला वाटलं कोणतरी आपलं मागायला झालं. ही सुपत जवारी घेऊन मिळू बाहेर. मग हिला काल आपला नवरा आला पांढऱ्या कपड्यावाला. पाटील गाव घरी गेला. शर्ट काढा जर पाणी दे घ्या हाताने. मजेने म्हणले असं बायको मस्करी करते ना. करीत जा बायको मस्करी नवऱ्याची केली ना संसार चांगला होतो. भांडण करीत जाऊ नका. अगं म्हणलं वरच्या खुटण्यामध्ये गहू फार जळून गेला. पाणी दिलं नाही काय नाही काहीच बोलली नाही. आधी काय झालं सांगू तुम्हाला. कमल बोलत नव्हती ती. तुम्हाला असं कसं झालं. ती सगळी पोरं जी ती तिची दांडू खेळत होती. हे म्हटलं काहीतरी भानगड झाली वाटतं. तेव्हा ही बोला ना आपल्याला हा बसला आपला जाऊन पेपर वाची. पण सकाळी एक गोष्ट घडून गेली ह्याला काय माहित नव्हती. पोरं म्हणले पाटलाने आपली इटी तर नेली. आता काय करायचं. सगळीच पोरं सारखी नसतील ना.
एक पोरग चालतो होतं म्हणलं चला आपण पाटला धुरच करू म्हणलं का त्याचं घर पेटे तुला तुला मला काय करायचं म्हणलं चला गेले